मुंबईमध्ये विलेपार्ल्यात जैन मंदिरावर पालिकेनं हातोडा फिरवला। विलेपार्ल्यामधील मंदिर पाडलं, त्यामुळे जैन समाज आक्रमक झालेला आहे। मुंबई पालिका प्रशासनाविरोधात जैन समाजाचं आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण बघतोय। हाताला काळ्या फिती बांधून जैन समाजानं महापालिकेविरोधात जोरदार घोषणा दिल्या। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा आंदोलनात सहभागी झाले। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आता काय नेमकं तिथे घडतंय? कारण आंदोलक जास्त आक्रमक वाटतायत, जोरदार घोषणा देत आहेत। आपण पुन्हा एकदा सुशांत यांना संपर्क करूया। मात्र सध्याची दृश्य आपण बघतोय। विलेपार्ल्यामध्ये हे सगळे जैन समाज बांधव आहेत जे आक्रमक झालेत। पालिकेनं जैन मंदिरावर हातोडा फिरवला आणि त्यामुळे हे आंदोलन समाज बांधवांकडून केलं जाते। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी हे सगळे आंदोलक करतायत। विलेपार्ल्यामध्ये जैन समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। मुंबईतल्या विलेपार्ल्यामध्ये जैन समाजाचं मंदिर पालिकेनं पाडलं आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडालाय। विलेपार्ल्यातील मंदिर पाडल्यामुळे जैन समाज आक्रमक झालेला आहे। मुंबई पालिका प्रशासनाविरोधात जैन समाजाचं हे आंदोलन सुरू आहे, ज्याची थेट दृश्य आपण बघतोय। हाताला काळ्या फिती बांधून जैन समाजाकडून महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। फलकबाजी केली गेलेली आपण बघतोय। आंदोलकांनी पालिका कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पालिकेविरोधात जोरदार घोषणा देत आहेत आंदोलक। पोलीस इथे बॅरिकेडिंग लावून आहेत, आपण बघतोय। सगळ्या आंदोलकांना शांत करायचा, परिस्थिती आटोक्यात आणायचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलन आता चिघळताना दिसतंय। विलेपार्ल्यामध्ये जैन समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। मंदिरावर कारवाई करण्यात आली, मंदिर पाडलं गेलं आणि त्यामुळे हे सगळे आक्रमक झाले। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत। सुशांत, नेमकं काय घडतंय तिथे? कारण आंदोलक आता पालिकेत घुसायचा प्रयत्न करतात असं समजतंय। तिथे आपण जर बघितलं असेल तर विलेपार्ले टू अंधेरी पूर्व केस पालिकेचं कार्यालय त्या ठिकाणापर्यंत मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे। आंदोलनकर्ते आक्रमक आहेत। पीएमसी स्टोर आहे त्या घोषणा या ठिकाणी आंदोलनकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पालिकेने ज्या पद्धतीने कारवाई केली त्या विरोधात खऱ्या अर्थानं हा मोर्चा आहे आणि या मोर्चाला खासदार वर्षा गायकवाड, मंत्री मंगल प्रभात लोढा, शिवसेनेचे आमदार मोती पटेल आणि भाजपचे आमदार पराग अळवणे देखील उपस्थित आहेत। मात्र जैन समाजाचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने पालिकेने कारवाई केली ती सुरक्षेची कारवाई आहे आणि त्याचमुळे कुठेतरी हे सगळे जैन समाजाचे समुदाय जो आहे तो पालिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय। ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केलेली आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती कुठेतरी जैन समाजाकडून करण्यात येते आणि आता एक शिष्टमंडळ जे आहे ते पालिकेच्या कार्यालयात जात आहे। त्यामध्ये मंगल प्रभात लोढा असतील, वर्षा गायकवाड देखील जात आहेत। मात्र जैन समुदायाचं म्हणणं आहे की आमचे देखील प्रतिनिधी आतमध्ये पाठवा, कारण ज्या पालिका अधिकाऱ्याने कारवाई केली त्या पालिका अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे असं म्हणणं जे आहे ते या सर्व जैन समुदायाचं आहे। आणि आता या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर तणावाचं वातावरण देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे पालिकेने कारवाई केली, पालिकेच्या अधिकाऱ्यांना जैन समुदायातील काही लोकांनी सांगितलं होतं की आम्हाला मंदिरातील मूर्ती जरी किमान बाजूला करायला द्या आणि नंतर तुम्ही कारवाई करा। मात्र अवघ्या 2 तासात पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आलेली आहे। लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याचमुळे हा आक्रमक जे आहेत ते आपल्याला दिसतात। या ठिकाणी बघितलं असेल तर कुठेतरी बॅरिकेड पोलिसांनी लावलेले आहेत। बॅरिकेड या ठिकाणी तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जैन समुदायातील लोक करताना आपल्याला पाहायला मिळतात। सुशांत, आता आपण जसं म्हणालात की वर्षा गायकवाड इथं उपस्थित आहेत, मंगल प्रभात लोढा या आंदोलकांसोबत आहेत, त्यांनी याबाबत नेमकी काय भूमिका घेतली ते नेमकं कुठे आहेत आता?
अगदी बरोबर आहे. वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी आहेत आणि त्या देखील आता थोड्याच वेळात आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील आणि आपण जर बघितलं असेल तर वर्षा गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील म्हणणं आहे की पालिका अधिकाऱ्यांवर जी आहे ती कारवाई झालेली व्हायला हवी. फरशी पण ठेवलेली नाही, अँगल कापले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आज सामील होतात, त्यांचीच सत्ता आहे मुळात. तेच मला आश्चर्य वाटतंय की सत्ताधारी पक्षाचे त्या ठिकाणी जे आहे ते मंत्री होतात आणि आमदार होतात त्या ठिकाणी सामील आणि त्यांचंच सरकार आहे, त्यांनी याच्यावर कारवाई करावी. जे मंत्री महोदय त्यांच्या मतदारसंघातले पण 7-8 मंदिर त्या ठिकाणी गायब झाले, त्याच्यावर त्यांनी बोलावं. खरं तर ही आपली सगळी जी आहेत श्रद्धास्थान आहेत आणि श्रद्धास्थानं सांभाळणं हे त्यांचं काम आहे, पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. या कारवाईमुळे अशा तऱ्हेने कारवाई झाली, जी कारवाई मुळातच पूर्वनियोजित होती. एक मोठं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये आज शांतताप्रिय जैन समाज रस्त्यावर उचललेला आहे आणि आवाज करून सांगतोय की हा दबाव यंत्र आमच्यावर चालणार नाही. तुम्ही मूर्तीचं खंडन कराल, त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणचे अँगल पण तोडाल तर ते आम्ही खपून घेणार नाही, म्हणून लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. मूर्ती काढू द्या तरी अधिकारी अरे मी काल जाऊन बघून आले ना, ते मूर्ती काढू द्या म्हणत होते. ते म्हणत होते की आम्हाला त्या ठिकाणी चांगलं पूजेच्या माध्यमातून करून घेऊन जाऊ द्या, पण ऐकलं नाही. मोठ्या प्रमाणामध्ये दबाव यंत्र वापरलं गेलं, पोलिसांची फौज आली, महिलांना बाहेर काढण्यात आलं, पुजाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. ही परंपरा बरोबर नाहीये. हा शांतताप्रिय जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे. इथेच नाहीये, राजस्थानमध्ये पण उतरलेला आहे. ज्या तऱ्हेने मंदिरांवरती कारवाई चालली आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये निषेधार्थ आहे. आज सत्ताधारी पक्षाचे मंत्री आलेले आहेत, आमदार आले. त्यांना माझा प्रश्न आहे, महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे, डबल इंजिन सरकार तुमचं वर आणि खाली आहे, काय जबाबदारी घेताय तुम्ही? आज तारदेवमध्ये 7-8 मंदिरं गायब झाली, तिथे मंदिरं तोडताय. तुम्ही मध्ये जोगेश्वरीला केलं, काय चाललंय मुंबईमध्ये? आज शांततापूर्ण जैन समाज जेव्हा रस्ता उतरतो तेव्हा तुम्हाला त्याची उत्तरं द्यावे लागतील. अशा तऱ्हेने लोकांना रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार. अन्याय होऊ देणार नाही. मात्र नाही, आता मी सांगितलं ना, तारदेवमधली 7-8 मंदिरं त्या ठिकाणी खेरवड. तुम्ही साऊथ मुंबईला विचारा, तिथे 7-8 मंदिरं गायब आहेत. आमदार कोण आहे पण माहिती घ्या. आज इथे कारवाई झाली, इथे पण आमदार कोण आहे तुम्ही माहिती घ्या. नगरसेविका कोण होते ह्याचीही माहिती घ्या. आणि तुमच्या डबल इंजिन सरकार आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये. तुमचे नगरसेवक त्या ठिकाणी नाहीत निवडून आलेले, प्रशासनावर तुमचा सत्ता आहे. आणि अशा तऱ्हेने सकाळी सकाळी कारवाई होते आणि ती पण पूर्ण नियोजित होते. आज मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज रस्त्यामध्ये उतरलाय. काय उतरलाय? त्यांचं म्हणणं फक्त होतं की मूर्ती जी आहे तिचं खंडन होऊ देऊ नका, आम्हाला बोलण्याची संधी द्या, पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. नक्कीच वर्षा गायकवाड होत्या, त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. तिने लोक आक्रमक झालेले आहेत. मंदिर टूटा है, हौसला नाही टूटा है, असे फलक जे आहेत ते या सर्व जैन समुदायातील लोकांनी हाती घेतलेले आहेत. आणि मी रिद्धी तुला दृश्य दाखवतोय, या ठिकाणी टाळ्या वाजवून निषेध जो आहे तो पालिका अधिकाऱ्यांचा केला जातोय. कुठेतरी हा रोष आहे, ज्या पद्धतीने भावना दुखावल्या गेल्यात त्या बदल्यातला हा रोष आहे. आणि हा रोष पालिका कार्यालयाच्या वॉर्डच्या बाहेर या ठिकाणी जैन समुदायातील लोक व्यक्त करताना पाहायला मिळतात. काही लोकांशी आपण बोलणार आहोत. क्या कहना चाहोगे? आज हमारा जैन धर्म बहुत शांति प्रिय है, इन्होंने हमारा मंदिर तोड़ा है, हमारा हौसला नहीं, हम अंदर से क्षत्रिय है. अगर हमें ललकारा जाएगा तो हम इसका बराबर जवाब देंगे, क्योंकि मुंबई के विकास में बहुत बड़ा हाथ हमारे जैन धर्म का हमेशा से रहा है. हमने किसी को हैरान नहीं किया, मंदिर वही बनाएंगे, हमारा हौसला नहीं टूटा है, सिर्फ मंदिर टूटा है. अगदी अगदी निश्चित. आणि त्याच्यामुळे सुशांत, जसं आता आपण प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, प्रचंड आक्रमक भूमिका आता या जैन समाज बांधवांनी सुद्धा घेतली आहे. आंदोलन स्थळावर नेमकं काय घडतं याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या प्रतिक्रियांसाठी.